घुमणारा मराठीचा आवाज ठाण्यात विशेष प्रशिक्षण वर्ग सुरू. महाराष्ट्र माझा मराठी माझी परिवहन विभागाचा रिक्षा चालकांसाठी अभिनव उपक्रम. प्रवाशांशी संवाद अधिक सुलभ व्हावा, मराठी भाषेचा दैनंदिन व्यवहारातील वापर वाढावा आणि महाराष्ट्राच्या भाषिक संस्कृतीशी रिक्षा चालकांची अधिक जवळीक निर्माण व्हावी या उद्देशाने परिवहन विभागाने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचललंय. महाराष्ट्र शासनाच्या परिवहन विभाग, राज्य मराठी विकास संस्था, कोकण मराठी साहित्य परिषद आणि मुंबई मराठी साहित्य संघ यांच्या संयुक्त विद्यमाने ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयात महाराष्ट्र माझा मराठी माझी संवाद भाषा या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपक्रमाअंतर्गत ठाणे जिल्ह्यातील अमराठी रिक्षा चालकांसाठी मराठी संवाद भाषा प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात येणार आहे. कोकण मराठी साहित्य परिषदेचे अनुभवी प्राध्यापक आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली 4 दिवसांचे विशेष प्रशिक्षण सत्र राबविण्यात येणार असून रिक्षा चालकांना प्रवाशांशी नम्र, प्रभावी आणि आत्मविश्वासाने मराठी संवाद साधण्याचे कौशल्य शिकवण्यात येणार आहे. दैनंदिन व्यवहारात वापरला जाणाऱ्या वाक्यरचना, ग्राहकांशी संवाद साधण्याची पद्धत, मराठी शब्दसंग्रह आणि भाषेचे मूलभूत ज्ञान यांची ओळख या प्रशिक्षणाद्वारे करून दिली जाणार आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर सहभागी रिक्षा चालकांची मराठी संभाषण परीक्षा घेण्यात येईल. परीक्षेत यशस्वी ठरलेल्या चालकांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे. ठाणे शहरात विविध राज्यांमधून आलेले रिक्षा चालक मोठ्या संख्येने कार्यरत आहे. अशा परिस्थितीत प्रवासी आणि चालक यांच्यातील भाषेची दरी कमी करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्यामुळे प्रवाशांना अधिक चांगली सेवा मिळण्याबरोबरच मराठी भाषेचा सन्मान आणि प्रसार होण्यास मदत होणार आहे. उद्घाटन कार्यक्रमाला उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रोहित काटकर, कोकण मराठी साहित्य परिषदेचे प्रदीप ढवळ यांच्यासह अरुण म्हात्रे, ज्योती ठाकरे, दीपा ठाणेकर, हर्षला लिखिते आणि गौतम थोरवे उपस्थित होते. ठाणे आरटीओच्या कार्यक्षेत्रात गेल्या 2 महिन्यांपासून मराठी संवाद भाषा अवगत नसलेल्या रिक्षा चालकांचा शोध घेण्याची विशेष मोहीम राबविण्यात आली आहे. त्यानुसार अशा चालकांसाठी मराठी संवाद भाषा प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात आले. हे वर्ग 15 ऑगस्ट पर्यंत चालणार आहे, असे रोहित काटकर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी ठाणे यांनी सांगितले. ब्युरो रिपोर्ट, टिटवाळा न्यूज, टिटवाळा.